नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे यामध्ये नुकतेच 12वी पास झालेले जे नवीन विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना जर एमपीएससी किंवा यूपीएससी या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर प्लॅनिंग कशी असली पाहिजे, रोडमॅप कसा असला पाहिजे आणि पहिल्या वर्षीपासूनच कॉलेजच्या पहिल्या वर्षीपासूनच एमपीएससी किंवा यूपीएससीचं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे आणि का बरं करावं, हे सगळ्या गोष्टी आपण इत्थंभूत आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर यामध्ये विशेष करून तुम्ही कोणती स्ट्रीम सिलेक्ट केली पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन तुम्ही कशात केलं पाहिजे, ठीक आहे, कोणत्या कॉलेजमधनं केलं पाहिजे, काय इग्नू चांगला आहे की नॉर्मल कॉलेज चांगलं आहे, हे देखील आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे हे जेणेकरून हे जेनेरिक डाऊट्स आहेत की जे जनरली 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आम्हाला तिथं विचारल्या जातात. तर या सगळ्या प्रश्नांचं सखोल विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओत करणार आहोत. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की माझ्याकडे जर आता 3 वर्ष आहेत, या 3 वर्षाची प्लॅनिंग कशी असली पाहिजे, पहिल्या वर्षी कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा, दुसऱ्या वर्षी कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा आणि तिसऱ्या वर्षी काय करावं, आणि जर कोणाचं ग्रॅज्युएशन 4 वर्षाचं असेल तर त्यांनी काय करावं, हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये तिथं समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर प्लॅनिंग करणं किंवा प्रिपरेशन सुरुवात करणं याच्यासाठी आवश्यक आहे की जेव्हाही आपण यूपीएससी किंवा एमपीएससीचा निकाल लागलेला बघतो आणि कोणताही तिथं कॅन्डिडेट जो पहिल्या अटेम्प्ट मध्ये काढलेला बघतो, तर शक्यता अशी असते की या पहिल्या अटेम्प्ट मध्ये काढलेल्या कॅन्डिडेटनी सुरुवात त्याच्या 12वी नंतरच केलेली असते, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षीपासून त्यांनी प्रिपरेशनची सुरुवात केलेली असते. आणि तुम्ही देखील जर तुम्हाला तुमच्या पहिल्याच प्रयत्नात जर ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुम्हाला देखील 12वी नंतर तयारीला लागणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये सर्वात मोठा पेच जो विद्यार्थ्यांपुढे पडतो तो असा पडतो की सर कॉलेज आणि यूपीएससी किंवा एमपीएससीचं प्रिपरेशन हे मॅनेज कसं करावं. तर आपण हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. वेळेचं गणित तुमच्याकडे कसं असतं, किती वेळ तुमच्याकडे असतो कॉलेज आणि तुमचं झोपणं वगैरे बाकीचे कामं केल्यानंतर, हे देखील आपण अनालाइज करणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की 4 मुद्दे, 4 महत्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तिथे डिस्कस करणार आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन पासून तर तुमचा एमपीएससी पर्यंतचा जो रोड मॅप आहे तो कसा असला पाहिजे हे देखील मी सांगणार आहे. आणि इथे मी एमपीएससी राज्यसेवा आणि यूपीएससी या दोनही परीक्षेचा सिलेबस ऑलमोस्ट सेम असल्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतोय ही स्ट्रॅटेजी यूपीएससीला देखील हुबेहूब तुम्ही तिथं वापरू शकता. आता यामध्ये बघा, पहिला जो महत्वपूर्ण मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे की ग्रॅज्युएशन मध्ये कोणती स्ट्रीम सिलेक्ट करायची, कला शाखेत जायचं, विज्ञान शाखेत जायचं की वाणिज्य शाखेत जायचं, कॉमर्स मध्ये जायचं, तर हे देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर इयरली प्लॅनिंग कशी असली पाहिजे, पहिल्या वर्षाची प्लॅनिंग, दुसऱ्या वर्षाची प्लॅनिंग, तिसऱ्या वर्षाची प्लॅनिंग कशी असली पाहिजे. त्यानंतर स्किल्स डेव्हलपमेंट, कोणत्या स्किल्स तुम्हाला डेव्हलप कराव्या लागतील, पहिल्या वर्षी कोणत्या स्किल्स डेव्हलप कराव्या लागतील, दुसऱ्या वर्षी, की जेणेकरून जेव्हा तुम्ही पहिला अटेम्प्ट द्याल, जनरली तुम्ही फायनल इयरला देखील पहिला अटेम्प्ट देऊ शकता, तर असं होऊ शकतं की जर तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास केला आणि ज्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जर असंच तुम्ही जर नियोजन केलं तर आणि त्या नियोजनाला अंमलात आणलं तर डेफिनेटली तुमचा पहिला म्हणजे फायनल इयर मध्येच तुम्ही पोस्ट काढू शकता. आणि सर्वात शेवटला म्हणजे एमपीएससी आणि यूपीएससी ची फाउंडेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे देखील आपण इथं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की एमपीएससी राज्यसेवा म्हणजे काय. तर एमपीएससी म्हणजे काय, तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या विविध पदांसाठी जे काही सिलेक्शन क्लास 1 क्लास 2 च्या पदांसाठी जी काही परीक्षा होते त्याला एमपीएससी राज्यसेवा परीक्षा म्हणतात. आणि ही महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेअंतर्गत जे मॅक्झिमम पोस्ट तुम्हाला मिळते, हायएस्ट पोस्ट मिळते डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, नायब तहसीलदार, बीडीओ इत्यादी अशा विविध पदांकरिता ही एमपीएससी राज्यसेवेची परीक्षा होते. विद्यार्थी मित्रांनो, आणि ही जी परीक्षा आहे ही एकंदरीत 3 टप्प्यात होते. थोडक्यात आपण परीक्षेचा पॅटर्न कसा असतो हे आपण शॉर्ट मध्ये बघून घेणार आहोत. याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून तुम्ही सिलेबस कसा असतो, पॅटर्न कसा असतो हे तुम्ही बघू शकता. आता 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा होते विद्यार्थी मित्रांनो. पहिला टप्पा असतो प्रिलिमिनरी एक्झाम, प्रिलिम्स एक्झाम म्हणतात, दुसऱ्याला असतात मेन्स एक्झाम, तिसऱ्याला टप्पा असतो इंटरव्ह्यूचा. आता हे लक्षात ठेवा की पूर्व परीक्षा जी असते विद्यार्थी मित्रांनो ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते, म्हणजे एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये तिथे प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षा जी असते ज्याला मेन्स एक्झाम म्हणतात, ही परीक्षा तुमची डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मध्ये असते, म्हणजे तिथे तुम्हाला उत्तरं लिहावे लागतात, आन्सर रायटिंग करावी लागते. आणि तिसरा टप्पा म्हणजे काय, तर मुलाखतीचा टप्पा ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो. इंटरव्ह्यू मध्ये बेसिकली तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते, म्हणजे अशा पद्धतीनं 3 जे टप्प्यामध्ये ही परीक्षा होते तर 3 टप्प्याचे 3 वेगवेगळे पर्पज आहेत. पहिला प्रिलिमिनरी एक्झामचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये तुमचं फॅक्च्युअल नॉलेज चेक केलं जातं, ठीक आहे. दुसरा जो मेन्स एक्झामचा टप्पा आहे याच्यामध्ये तुमची आन्सर रायटिंग स्किल, प्रेझेंटेशन आणि अनालिटिकल अप्रोच कसा आहे हे चेक केलं जातं. आणि इंटरव्ह्यू मध्ये तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, ठीक आहे. तर या 3 टप्प्यामध्ये 3 गोष्टी कॅन्डिडेटच्या चेक केल्या जातात, म्हणजे अशा पद्धतीनं 3 टप्प्याची परीक्षा होते. आता प्रत्येक टप्प्यावर किती पेपर होतात हे आपण थोडक्यात बघूया. आता बघा, पूर्व परीक्षा जी असते विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षेमध्ये
दोन पेपर होतात. एक पेपर असतो जीएस पेपर 1, त्याला जनरल स्टडीज म्हणतात किंवा सामान्य ज्ञान पेपर 1, आणि दुसरा असतो सीसॅटचा पेपर 2. सीसॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. हे दोनही पेपर 200 मार्काला होतात विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामधला हा जो पेपर 2 आहे, ज्याला सीसॅटचा पेपर म्हणतात, हा पेपर क्वालिफाईंग म्हणजे या पेपरमध्ये तुम्हाला 33% मार्क स्कोअर करावे लागतात. दुसरा पेपर, ठीक आहे, 33% म्हणजे 200 पैकी तुम्हाला मिनिमम 67 मार्क तुम्हाला मिळवायचेच आहे. जेव्हा तुम्ही 67 मार्क मिळवाल किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळाले तरी काही हरकत नाही, पण तुमचा पेपर 2 क्वालिफाय होईल म्हणजे पूर्ण वेटेज पेपर 1 वर येईल. म्हणजे 200 पैकी जो काही कट ऑफ लागेल त्या कट ऑफच्या वरती जर तुम्हाला मार्क असेल तर तुमची पूर्व परीक्षा तिथे निघते. आणि हे दोन्ही पेपर जे होतात हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात, म्हणजे वस्तुनिष्ठ असतात विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. आता प्रिलिम्स मध्ये तुम्हाला जर कट ऑफच्या वरती मार्क मिळाले आणि पेपर 2 क्वालिफाय झाला तर तुम्हाला मुख्य परीक्षेत तिथे एंट्री मिळेल. आणि मुख्य परीक्षा जी असते ही रिटर्न स्वरूपाची असते. याच्यामध्ये बघा, पहिले जे 2 क्वालिफाईंग पेपर तुमचे होतात ते असतात लँग्वेजेसचे. ठीक आहे. एक असतो मराठी कंपल्सरी पेपर आणि दुसरा असतो इंग्रजीचा कंपल्सरी पेपर. हे दोन्ही पेपर 300 मार्कांचे असतात आणि 10वीच्या लेवलचे असतात. ठीक आहे. आणि या दोन्ही पेपरसाठी जो वेळ दिला जातो तो 3 तासाचा असतो. आणि हे दोन्ही पेपर क्वालिफाईंग आहे म्हणजे काय, तर फायनल लिस्ट टोटल मध्ये याचे मार्क मोजल्या जात नाही. या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला प्रत्येकी 25% मार्क स्कोअर करणं अपेक्षित आहे. म्हणजे तेवढं आवश्यकच आहे. 300 पैकी 75 मार्क दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी तुम्हाला काढायचे आहे. जेव्हा तुम्ही हे दोनही पेपर क्वालिफाय करता तेव्हा तुमचे बाकीचे जे मुख्य परीक्षेचे पेपर आहेत ते चेक होतात. म्हणजे ज्यांचे मार्क मोजले जातात ते पेपर चेक केले जातात. म्हणजे लँग्वेजेसचे पेपर फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि युपीएससी मध्ये मराठीच्या ऐवजी 22 भाषा असतात. म्हणजे मराठी असते त्याच्यामध्ये, पण त्यासोबत इतर 21 भाषा असतात. म्हणजे एकंदरीत 22 मधून कोणती एक भाषा तुम्हाला निवडायची असते. मग आपली जी मातृभाषा आहे, जसं मराठी असेल तर तुम्ही मराठी घेऊ शकता, हिंदी असेल तर हिंदी घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे 2 लँग्वेजेसचे पेपर. त्यानंतर आता जे ऍक्च्युअल पेपर मुख्य परीक्षेत आपले घेतले जातात हे सगळे डिस्क्रिप्टिव्ह असतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथे तुम्हाला उत्तरं लिहिणं अपेक्षित असतं. आणि ह्या उत्तरं जे लिहायचे आपल्याला ते 2 स्वरूपाचे प्रश्न असतात. एक 10 मार्काचा प्रश्न, त्याच्यामध्ये 150 शब्दात तुम्हाला उत्तर लिहायचे, आणि दुसरा 15 मार्काचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला 250 शब्दात लिहायचं आहे. आता याच्यामध्ये बघा, पहिला जो पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो तो असतो एसेचा, निबंधाचा. ठीक आहे. हा पेपर 250 मार्कांचा, 3 तासामध्ये तुम्हाला 2 निबंध लिहिणं अपेक्षित असतं. ठीक आहे. मराठी किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही हा पेपर लिहू शकता. त्यानंतर जीएस पेपर 1, जो जनरल स्टडीजचा अभ्यास आपण पूर्व परीक्षेसाठी केलेला आहे तोच जनरल स्टडीजचा सिलेबस इथे 3 जीएस पेपरमध्ये डिवाइड होतो. जीएस 1, जीएस 2 आणि जीएस 3. प्रत्येकी हे 250 मार्कांसाठी हे पेपर असतात. त्यानंतर नवीन एक जीएस पेपर 4 एमपीएससी राज्यसेवेने 2025 पासून ऍड केलेला आहे, त्याला आपण इथिक्सचा पेपर म्हणतो. ठीक आहे. तर हा पेपर देखील 250 मार्कांचा असतो. आणि याच्या व्यतिरिक्त एक 2 पेपर तुम्हाला एका वैकल्पिक विषयाचे असतं ज्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतो. आणि त्या एकाच सब्जेक्टचे 2 पेपर होणार 250 मार्कांसाठी. तर ऑप्शनल सब्जेक्टची 26 सब्जेक्टची लिस्ट आपल्याला आयोगाने दिलेली आहे. त्या 26 पैकी कोणताही एक सब्जेक्ट जो तुम्हाला आवडतोय, ज्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, तो तुम्हाला तिथे निवडायचा असतो. आणि त्याचे 2 पेपर इथे होणार. म्हणजे एकंदरीत आपण एवढ्या पेपरची जर बेरीज केली तर ती बेरीज जाते विद्यार्थी मित्रांनो जवळपास 1025 मार्कांची. ठीक आहे. तर सॉरी 1025 नाही, 1750 मार्कांची. ठीक आहे. तर 1750 मार्कांची ही एकंदरीत बेरीज जाते. आणि याच्यामध्ये इंटरव्ह्यू जर तुम्ही क्वालिफाय केलं तर क्वालिफाईंग जेवढे मार्क असतील, सपोज 1750 पैकी क्वालिफाईंग मार्क 800 ते 900च्या दरम्यान लागले तर त्याच्यावरती ज्याला मार्क मिळतील क्वालिफाईंग कट ऑफच्या वरती, मग त्याला तिसऱ्या आणि शेवटल्या स्टेजसाठी कॉल येईल, तो म्हणजे 275 मार्कांचा. ठीक आहे. तर 275 मार्काचा तिसरा टप्पा असतो इंटरव्ह्यूचा. आता या 275 पैकी जो ऍव्हरेज स्कोअर जनरली दिला जातो तो 150 ते 160च्या दरम्यान दिला जातो. म्हणजे एकंदरीत 1750 प्लस 275 टोटल स्कोअर जाते 2025 मार्क. आणि या 2025 पैकी जो कट ऑफ लागेल त्या कट ऑफच्या वरती जर तुम्हाला मार्क मिळतील तर तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव असेल. आता हा जो पॅटर्न मी इथे तुम्हाला सांगितला विद्यार्थी मित्रांनो, हा सेम पॅटर्न युपीएससीला देखील लागू पडतो आणि एमपीएससीला देखील लागू पडतो. एवढं लक्षात ठेवा. तर हा एकंदरीत हा पेपरचा पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता यानंतर आपण येऊया स्ट्रॅटेजीवर. आता यशासाठी आवश्यक कोणत्या कोणत्या क्वालिटीज कॅन्डिडेटमध्ये असल्या पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 12वी तुमचं झालं असेल किंवा असाल आणि तुम्ही प्लॅनिंग करत असाल स्पर्धा परीक्षांचा, तर तुमच्यामध्ये या क्वालिटीज असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिलं काय, तर कन्सिस्टन्सी, सातत्य असलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केला असेल, आतापासून जरी केला असेल तर दिवसाला 1 तास करा, पण हा 1 तास जो अभ्यास आहे हा सतत करा. असं नको की आज 1 तास केला, उद्या 15 मिनिटं, 2 दिवस बुट्टी मारली आणि त्याच्यानंतर घरी लग्न आला म्हणून गायबच झाला अभ्यास. असं करू नका. कन्सिस्टन्सी इज अ की टू क्रॅक एनी काइंड ऑफ एन कम्पेरेटिव्ह एक्झामिनेशन. हे लक्षात ठेवा.
कन्सिस्टन्सी ज्या विद्यार्थ्यामध्ये असेल आणि कन्सिस्टन्सी पुढे तुमचं टॅलेंट देखील नतमस्तक होतं विद्यार्थी मित्रांनो. कारण असे बहुधा आपण उदाहरणं बघितले आहे की ज्याच्यामध्ये जे विद्यार्थी 10वी फेल 12वी फेल झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी UPSC काढले आणि जे IIT IIM चे विद्यार्थी आहेत त्यांना या परीक्षेमध्ये अपयश मिळालंय. एकच कारण आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सी. जो 10वी फेल 12वी फेल विद्यार्थी होता तो सातत्य त्यांनी ठेवलं, त्यांनी सतत अभ्यास केला आणि आपल्यातल्या जे काही कमी होत्या त्या त्यांनी उणिवा भरून काढल्या आणि त्याच्या आधारावर त्यांनी परीक्षा क्रॅक केली. म्हणजे पहिली सर्वात इम्पॉर्टंट क्वालिटी जे विद्यार्थ्यामध्ये असली पाहिजे ती म्हणजे काय? सातत्य, कन्सिस्टन्सी. दुसरं काय? रीडिंग हॅबिट. फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला रीडिंग हॅबिट, वाचन क्षमता डेव्हलप करावी लागेल. कारण तुम्हाला न्यूजपेपर म्हणा, तुम्हाला विविध पुस्तकं म्हणा, तुम्हाला जो कंटेंट तुमच्या परीक्षेसाठी आवश्यक आहे तेवढा तरी कंटेंट तुम्हाला वाचता आलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये तुमची आवड निर्माण आली पाहिजे. त्यासाठी रीडिंग हॅबिट डेव्हलप करणं मस्ट आहे. म्हणून आतापासून डेली बेसिसवर तुम्ही न्यूजपेपर वाचू शकता किंवा काही अमुक पुस्तक अवांतर वाचन ज्याला आपण म्हणतो त्या देखील वाचू शकता की जेणेकरून तुम्हाला इंटरेस्ट त्याच्यामध्ये डेव्हलप होईल. तिसरं म्हणजे तुम्हाला रायटिंग स्किल डेव्हलप करणं फार आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपली जी मुख्य परीक्षा आहे परीक्षेची ही मुख्य परीक्षा लिखित स्वरूपात होणार आहे आणि इथे तुम्हाला जे उत्तर लिहायचे आहे हे उत्तर शब्दांची मर्यादा आहे त्याच्या. म्हणजे काय? 150 शब्दामध्ये एक उत्तर लिहायचं किंवा 250 शब्दामध्ये लिहायचं. तर अशा 2 फॉर्मॅटमध्ये तिथं तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे काय? तर एकदम कठीणातला कठीण जर टॉपिक आला तर कठीण मधल्या कठीण टॉपिकला सोप्या भाषेत कसं लिहायचं याच्यासाठी तुम्हाला ही आन्सर रेटिंगची कला डेव्हलप करणं आवश्यक आहे. आणि चौथं म्हणजे पेशन्स आणि डिसिप्लिन. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला या परीक्षा जर क्रॅक करायच्या असतील, MPSC असू द्या किंवा UPSC असू द्या किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू द्या, तर तुम्हाला राहुल द्रविड बनावं लागतं. राहुल द्रविडला द वॉल म्हणतात. कारण काय? कारण टिकून खेळावं लागतं तुम्हाला. म्हणजे काय? पेशन्स असला पाहिजे. पेशन्स is the most important quality. Again, second most important quality to crack UPSC or MPSC examination. पेशन्स असला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे डिसिप्लिन. जसं मी म्हटलं की दिवसाला जर तुम्ही आजपासून ठरवत असाल की दिवसाला मी 2 तास अभ्यास करणार आहे तर 2 तास हा त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. महिनाभर 2 महिनाभर 2 तास दररोज तुमचा अभ्यास झालाच पाहिजे. मग घरी काही फंक्शन असू द्या, काहीही प्रकरण होऊ द्या, जग इकडलं तिकडं होऊ द्या, पण हे 2 तास तुमचे चुकता कामा नये. तेव्हाच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करू शकता? तेव्हाच तुम्ही ही परीक्षा वेळेवर क्रॅक करू शकता. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पेशन्स आणि डिसिप्लिन आणि याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाची क्वालिटी म्हणजे काय? नेव्हर गिव्हिंग अप ॲटिट्यूड. ठीक आहे. नेव्हर गिव्हिंग अप म्हणजे काय? तर कधीही तुम्ही हार मानता कामा नये. विविध परिस्थिती तुम्हाला या परीक्षेचा अभ्यास करताना येणार आहे. कधी चढ येईल, कधी उतार येईल. तर त्या दोन्ही परिस्थितीत तुम्ही शांतचित्त असले पाहिजे. आणि या सगळ्या क्वालिटी तुम्हाला यशासाठी आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता 12वी नंतर ग्रॅज्युएशन कशात करावं? सर्वात मोठा प्रश्न. आणि जनरली आम्हाला विद्यार्थ्यांचे कॉल जेव्हा येतात 12वी झाल्या की सर मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे पण मला कळत नाही ग्रॅज्युएशन मध्ये काय करावं. तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की खालील गोष्टी लक्षात घ्या. कोणत्या? तर पहिले स्वतःची आवड, की तुम्हाला कोणत्या विषयामध्ये आवड आहे हे पहिले शोधा. जनरली होतं की कधी कधी आपण लहानपणापासून आपण अवांतर वाचन करतो, आपण पेपर रिडिंग करतो, तर आपल्याला कदाचित तरी कोणाला पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरेस्ट होतो, कोणाला सामाजिक विषयामध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला सायकोलॉजिकल विषयामध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला गव्हर्नन्सच्या विषयामध्ये इंटरेस्ट असतो. तर हा इंटरेस्ट जो आहे हे तुमच्या लहानपणापासून जर कल्टिवेट झाला असेल, जर निर्मित झाला असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. म्हणजे स्वतःची आवड निर्माण करा की आवड कशात आहे तुमची. कोणाला असू शकतं की कोणाला टेक्नॉलॉजीमध्ये आवड आहे, कोणाला इलेक्ट्रॉनिक्समध्ये आवड आहे, तर ते तुम्ही ती स्ट्रीम निवडू शकता. दुसरं, ग्रॅज्युएशन मध्ये चांगले मार्क्स फार महत्वाचं आहे. ठीक आहे. आता चांगले मार्क म्हणजे काय? तर तुम्हाला एकदम प्रावीण्य, डिस्टिंक्शन नाही पाहिजे. 75, 80, 90% असे तुम्हाला मिळवायचे नाहीत. पण काय? तर बेसिक जे ऍव्हरेज मार्क आहे तेवढे तरी आपल्याला मिळले पाहिजे. ठीक आहे. तेवढे तरी आपण स्कोर करू शकलो पाहिजे. तेवढं तरी आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर मार्कांचा काही इम्पॅक्ट होतो का UPSC किंवा MPSCच्या परीक्षेवर? तर अजिबात नाही. या परीक्षेसाठी फक्त जेमतेम क्वालिफाईंग काय? तर तुम्ही फक्त तुमच्याकडे कोणत्याही स्ट्रीम मधून पासवाली डिग्री असली पाहिजे. तुम्ही पास असलं त्या डिग्रीवर लिहिलं असलं पाहिजे आणि रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीतून ती डिग्री असली पाहिजे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे ग्रॅज्युएशन मध्ये चांगले मार्क नसले तरी चालतील, पण आपला प्रयत्न असला पाहिजे की बेसिक लेवल पर्यंतचे तरी मार्क मला मिळायला हवे. त्यानंतर MPSC सिलेबस ओव्हरलॅप, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ग्रॅज्युएशनचा स्ट्रीम निवडताना अशी स्ट्रीम निवडा की ज्याचा फायदा तुम्हाला MPSC मध्ये किंवा UPSC परीक्षेत झाला पाहिजे. जेणेकरून काय? तुमचं डुप्लिकेशन जे आहे, म्हणजे डबल तुम्ही काम कराल, कॉलेजचं वेगळं आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास वेगळा, असं होता कामा नये. म्हणजे अशी स्ट्रीम तुम्ही निवडू शकता. त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं आता
कोणी जास्त करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आर्ट्स मधले विषय घेत असेल, पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, तर त्याचा फायदा तुम्हाला या ऑप्शनल सब्जेक्ट वैकल्पिक विषयात देखील होऊ शकतो. कारण 26 ऑप्शनल सब्जेक्टची जी लिस्ट आपल्याला आयोगाने दिलेली आहे त्यामध्ये हे आर्टचे सब्जेक्ट आहेत. म्हणून जास्त करून विद्यार्थी काय करतात की अशा स्ट्रीम निवडतात ग्रॅज्युएशनचा की ज्याचा फायदा त्यांना या परीक्षेमध्ये होईल. त्यानंतर प्लॅन बी ची तयारी, हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आताच डोक्यात ठेवायचं आहे. कारण हे काय प्रॅक्टिकल अप्रोच आपला असला पाहिजे. लक्षात ठेवा, प्लॅन ए आपला स्पर्धा परीक्षा आहे, पण प्लॅन बी काय असलं पाहिजे. तर तुम्ही जे काही ग्रॅज्युएशनची स्ट्रीम निवडाल या मार्फत तुमचं प्लॅन बी देखील तिथं तयार झालं पाहिजे. जसं जास्त करून विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल बॅकग्राऊंडचे या स्पर्धा परीक्षांसाठी येतात, तर हे जे मेडिकल बॅकग्राऊंड किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतात यांचा प्लॅन युपीएससी असतो. पण तो जर नाही झाला तर कोणी इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी आयटी मध्ये जाऊ शकतो, कोणी डॉक्टर झालेला विद्यार्थी त्याच्या प्रोफेशन मध्ये परत जाऊ शकतो. म्हणजे हे प्लॅन बी देखील तुमची तयारी, तुम्ही ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट कोणता निवडताय त्याच्या आधारावर तुमची डिसाईड होऊ शकते. जसं आता कोणत्या विद्यार्थ्यांनी पॉलिटिकल सायन्स मधून बीए केलं तर मग तो एमए करू शकतो आणि एमए करता करता मग नेट सेट देऊन तो एक प्राध्यापक देखील बनू शकतो. म्हणजे हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, तर हे तुमचं प्लॅन बी ची तयारी देखील तुम्हाला आतापासून विचार करायची आहे. ठीक आहे, ज्यात सातत्य ठेवता येईल तो स्ट्रीम सर्वोत्तम, फार महत्वपूर्ण आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन स्ट्रीम निवडताना ज्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकाल असा स्ट्रीम तुम्ही निवडला पाहिजे. तर कोणत्याही ग्रॅज्युएशनची स्ट्रीम निवडताना या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, पहिली स्ट्रीम जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे आर्ट्स ह्युमॅनिटीजची स्ट्रीम. आता याच्यामध्ये कला शाखा ज्याला म्हणतो, आता ही फायदेशीर का बरं आहे? ठीक आहे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की एमपीएससी जीएस सिलेबसशी जास्त ओव्हरलॅप आहे याचा. त्यानंतर राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल समजायला मदत होते. कारण हेच सब्जेक्ट तुम्हाला या आर्ट्स मध्ये असतात किंवा कला शाखेमध्ये असतात आणि त्याचाच फायदा तुम्हाला या युपीएससी किंवा एमपीएससी परीक्षेमध्ये होतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आन्सर रायटिंग साठी उपयुक्त. याचं कारण असं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की अशी ग्रॅज्युएशनची स्ट्रीम जर तुम्ही निवडली की ज्याचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्येही होत आहे आणि ज्याचा फायदा तुम्हाला युपीएससी मध्ये किंवा आपल्या ग्रॅज्युएशन मध्ये होतोय, तर काय, तर तुमच्यासाठी ती दोन्ही गोष्ट काय विद्यार्थी मित्रांनो फायदेशीर राहू शकते. म्हणजे आन्सर रायटिंग साठी उपयुक्त. ठीक आहे, त्यानंतर आता उपयुक्त विषय कोणते कोणते आहेत, म्हणजे याच्यामध्ये कोणते विषय तुम्ही घेऊ शकता, कोणत्या विषयांना निवडू शकता. त्यामध्ये राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, इतिहास, हिस्ट्री, भूगोल, ज्योग्राफी, सोशिओलॉजी किंवा समाजशास्त्र, त्यानंतर इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, हे विषय तुम्ही निवडू शकता. कारण या विषयांना तुम्ही सरळ सिलेबस बघितला एमपीएससीचा किंवा युपीएससीचा तर तुम्हाला आढळून येईल की हे सगळे विषय तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये आहेत. म्हणजे एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या सिलेबस मध्ये आहे. म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये मिळतोय आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये मिळतोय. आणि हे लक्षात ठेवा, एमपीएससी ऍस्पायरंट साठी सर्वाधिक उपयुक्त स्ट्रीम म्हणजे कला शाखा आहे. आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कला शाखा घेऊन निवडले म्हणजे सिलेक्टेड विद्यार्थ्यांचं प्रमाण आता दिवसांदिवस काय होत आहे, वाढत चाललेलं आहे. ठीक आहे, तर बघा लिस्ट ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट जी आहे विद्यार्थी मित्रांनो 26 प्रकारचे ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट आपल्याला आयोगाने दिलेली आहे. आता याच्यामधले काही जे सब्जेक्ट आहेत ते थोडे टेक्निकल सब्जेक्ट आहे. जसं उदाहरणार्थ ऍग्रिकल्चर टेक्निकल सब्जेक्ट आहे, केमिस्ट्री टेक्निकल आहे, बॉटनी टेक्निकल आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग टेक्निकल आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टेक्निकल आहे. याच्यामध्ये जे आपले आर्टचे सब्जेक्ट आहे, ज्योग्राफी, हिस्ट्री, त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलं तर याच्यामध्ये मुख्यत्वे पॉलिटिकल सायन्स, तुमचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स, ठीक आहे, फिलॉसॉफी, हे जे सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा मराठी लिटरेचर, हे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे. आणि जास्त करून विद्यार्थ्यांना जर तुम्ही बघितलं तर हे जे सब्जेक्ट मी इथे टिक केलेलं आहे जास्त करून विद्यार्थी तिथं घेतात. कारण काय, तर काही पद्धती असतात ज्याच्या आधारावर तुम्हाला वैकल्पिक विषय निवडायचा असतो. त्याचं देखील लेक्चर आपण लवकरात लवकर घेऊन येतोय की कोणत्या आधारावर तुम्हाला वैकल्पिक विषय निवडायचा आहे याच्याबद्दल. ठीक आहे, तर हे झाले 26 प्रकारचे ऑप्शनल सब्जेक्ट. तर पहिलं आपण झालं कला शाखा. कला शाखेचे फायदे काय आपण बघितले. म्हणजे कला शाखेचे बहुतांश सब्जेक्ट जे आहेत ते ओव्हरलॅप होतात एमपीएससीचा सिलेबसमध्ये. म्हणजे जर तुम्ही ते घेतले तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये त्याचा फायदा तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये मिळतो आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मिळतो. दुसरी जी स्ट्रीम आहे विद्यार्थी मित्रांनो ती सायन्स स्ट्रीम. आता सायन्स स्ट्रीम मध्ये मुख्यत्वे काय, तर एमबीबीएस, डॉक्टर किंवा इंजिनियर हे जास्त करून प्रमाण या दोघांचं जास्त आहे. आता सायन्स स्ट्रीम प्लस एमपीएससी याचे फायदे काय हे थोडक्यात बघा. पहिलं तर फायदा आहे लॉजिकल थिंकिंग विकसित होते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जी एमसीक्यू सॉल्व्ह करताना पूर्व परीक्षेमध्ये लॉजिकल थिंकिंग डेव्हलप करावी लागते. उत्तर लिखाण करताना जर उत्तर येत नसेल तर त्याचं उत्तर कसं फ्रेम करायचं वेळेवर हे तुम्हाला ही स्ट्रीम शिकवते. त्यानंतर सीसॅट आणि रिझनिंग मध्ये फायदा होतो. कारण जनरली इंजिनियर असू द्या किंवा डॉक्टर असू द्या तर त्यांना बऱ्यापैकी या गोष्टी जमतात. आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकल बॅकअप उपलब्ध, म्हणजे प्लॅन बी तुमचा या सायन्स स्ट्रीम मध्ये इझिली तयार होतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे आर्ट्स मध्ये होतो पण प्लॅन बी मध्ये थोडा इफेक्टिव्हली होतो. आणि यामध्ये
फक्त ड्रॉबॅक काय आहे तर ह्युमॅनिटीज सब्जेक्टचा वेगळे अभ्यासावे लागतात. ह्युमॅनिटीज म्हणजे काय तर कला शाखेचे जे सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी याचा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागेल आणि या टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला वेगळा करावा लागेल. याचा फायदा जनरली तुम्हाला एमपीएससी मध्ये किंवा युपीएससी मध्ये डायरेक्टली तसा होत नाही. त्यानंतर योग्य प्लॅनिंग असेल तर सायन्स विद्यार्थी ही एमपीएससी मध्ये यशस्वी होतात. आणि हे लक्षात ठेवा, जास्त करून युपीएससी आणि एमपीएससी जी आकडेवारी आहे त्यामध्ये प्रामुख्यानं जे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स आहे यांचं प्रमाण सिलेक्शनचं सर्वाधिक जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही शाखेमध्ये, म्हणजे कला, वाणिज्य आणि सायन्स या तिन्ही पैकी सर्वात जास्त सिलेक्शन सायन्सच्या विद्यार्थ्यांचं होतं. आणि तिसरी आणि शेवटची जी शाखा आहे ती म्हणजे कॉमर्स स्ट्रीम. आता कॉमर्स स्ट्रीम मध्ये जर तुम्ही कॉमर्स सोबत जर एमपीएससी करत असाल तर फायदा काय तर तुम्हाला इकॉनॉमी आणि फायनान्स समजायला मदत मिळते आणि बँकिंग, टॅक्सेशन, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये फायदा मिळतो विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचा प्लॅन बी काय असू शकतो, प्लॅन बी असू शकतो जर एमपीएससी सोबत बँकिंग, एमबीए असे अनेक करिअर ऑप्शन्स खुले राहतात. ठीक आहे, तर म्हणजे काय तर याचा देखील फायदा तुम्हाला, जर तुम्ही कॉमर्स जरी घेतलं तरी याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे. कारण परीक्षेमध्ये जे इकॉनॉमिक सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट ओव्हरलॅप एमपीएससी सिलेबस मध्ये मिळतो, म्हणजे तिथे तुम्हाला एक फायदा असू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना देखील तुम्हाला फायदा होतो. त्याचं कारण असं आहे, याच्यामध्ये आपल्याला जे 26 सब्जेक्टची लिस्ट मी तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये कॉमर्स अँड अकाउंटिंग, इकॉनॉमिक्स आणि मॅनेजमेंट हे जे 3 सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 3 सब्जेक्ट तुम्हाला कॉमर्स स्ट्रीम जर तुम्ही घेतलं तर या 3 पैकी कोणताही एक सब्जेक्ट याचा ऑप्शनल सब्जेक्ट किंवा वैकल्पिक विषय म्हणून तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या आधारावर तुम्ही परीक्षेला सामोरे जाऊ शकता. म्हणजे 500 मार्क जे आहे तुमचे, ते 500 मार्क तुमचे ग्रॅज्युएशन मध्ये तयार होतील. फक्त तुम्हाला जे जीएसए सब्जेक्ट आहे ते तुम्हाला वेगळे किंवा आर्ट्सचे सब्जेक्ट आहे ते तुम्हाला वेगळे तयारी करावी लागेल. तर हे 3 स्ट्रीम झाल्या. आता ग्रॅज्युएशन कोणत्या कॉलेजमधून करावे, ठीक आहे, म्हणजे तुमची ज्याच्यात आवड आहे त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही या 3 पैकी कोणतेही स्ट्रीम निवडू शकता. पण माझ्या मतानुसार जनरली जर तुम्ही नौके असाल आणि तुम्हाला डेफिनेटली हमखास खात्री आहे की मला स्पर्धा परीक्षांमध्ये जायचं आहे, तुम्ही कला शाखाच निवडायला पाहिजे. आणि कला शाखेचा जर तुम्ही ऑप्शन निवडला तर त्याच्या आधारावर विद्यार्थी मित्रांनो तुमचा सिलेबस बऱ्यापैकी ओव्हरलॅप होतो आणि तुम्हाला त्याचा फायदा ग्रॅज्युएशनमध्ये आणि स्पर्धा परीक्षा या दोन्ही जागेवर तिथं होऊ शकतो. आता कॉलेज कोणतं निवडावं आणि कसं निवडावं हे लक्षात ठेवा. पहिलं तर म्हणजे सेल्फ स्टडीसाठी वेळ मिळणारे कॉलेज निवडा, फार महत्वपूर्ण आहे. म्हणजे तुम्ही क्लास वगैरे लावत असाल तर अति उत्तम आहे, कारण राईट गायडन्स शिवाय ही परीक्षा निघणं फार कठीण आहे. पण त्या क्लास सोबतच तुमचा काय सेल्फ स्टडीसाठी तुमचा वेळ तुम्हाला मिळाला पाहिजे. तर अशा पद्धतीनं अशा कॉलेज निवडा की जिथं तुम्हाला हा वेळ मिळतोय. अटेंडन्स प्रेशर कमी असावे, फार महत्वपूर्ण आहे. म्हणजे आता जे 75 आणि 80% अटेंडन्स जर असेल तर तुम्हाला दररोज कॉलेजमध्ये जावं लागेल. आणि कॉलेजमध्ये जर जाणं असेल तर तुमचा वेळ जो आहे तो तिथे वाया जाणारच आहे. म्हणजे कमीत कमी तिथे जावं लागलं पाहिजे अशा प्रकारचं कॉलेज निवडा. त्यानंतर लायब्ररी आणि स्टडी एन्व्हायरमेंट असावे, फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर लायब्ररी असली पाहिजे आणि वातावरण असलं पाहिजे अभ्यासाचं. ठीक आहे, त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कल्चर असावे, म्हणजे असं कॉलेज निवडा की जिथे जास्त करून विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात की जेणेकरून तुम्हाला तसा ग्रुप मिळेल आणि ग्रुप मिळाला तर ग्रुपमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन तुम्ही डेव्हलप करू शकता आणि त्याच्या आधारावर तुमचं सिलेक्शन लवकरात लवकर होऊ शकते. आणि हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, फक्त डिग्री नाही तर प्रिपरेशन फ्रेंडली एन्व्हायरमेंट महत्वाचे आहे. याच्यामध्ये जास्त करून विद्यार्थी आम्हाला जेव्हा विचारतात की सर मला फक्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आणि मला कॉलेजमध्ये जायची जी भानगड आहे ती मला ठेवायची नाहीये, तर मग तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन काय आहे, तुम्ही सरळ विद्यार्थी मित्रांनो इग्नू हे जे पर्याय इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी किंवा YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे या दोघांपैकी कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता. पण जर तुम्ही फक्त एमपीएससी राज्यसेवेसाठी जर तयारी करत असाल तर YCMOUचं ऑप्शन बेस्ट आहे. पण जर तुम्हाला युपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांना सामोरे जायचं असेल तर इग्नूचं ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये काय, याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जायची आवश्यकता पडत नाही. जेव्हा पेपर असतात आणि प्रॅक्टिकल असतात तेव्हा जावं लागतं आणि उर्वरित काळात तुम्ही तुमच्या स्टडी रूम मध्ये बसून किंवा लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं कॉलेज निवडताना या बाबी ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता प्लॅनिंग कडे येऊया की पहिल्या वर्षात आपण काय केलं पाहिजे, दुसऱ्या वर्षात काय केलं पाहिजे, तिसऱ्या वर्षात काय केलं पाहिजे हे आपण थोडक्यात बघून घेऊया. पहिल्या वर्षात बघा सिलेबस आणि PYQ विश्लेषण करणे फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जनरली तुम्ही ऐकत असाल स्मार्ट बॅच होतात, स्मार्ट प्लॅनिंग असते. तर स्मार्ट बॅच, स्मार्ट प्लॅनिंग म्हणजे काय तर बेसिकली तो सिलेबस आणि PYQ इथून सुरुवात असतो. म्हणजे काय, कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना त्या परीक्षेचा सिलेबस काय हे तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. तर सिलेबस तोंडपाठ कसा करायचा तर सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या पूर्वी 5-10 मिनिटं सिलेबस पूर्ण चाळायचा, जेणेकरून तो सिलेबस तुम्ही जर चाळला आणि अशी प्रक्रिया जर तुम्ही किमान 1 ते 2 महिने केली तर तो सिलेबस तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर होईल. म्हणजे काय तर तुमचा सिलेबस एकदा डोक्यात फिट झाला तर कोणतंही पुस्तक, कोणतीही न्यूज तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्या, तुम्ही पहिले हा विचार कराल, तुम्ही पहिले टॅली कराल की ते सिलेबस मध्ये आहे की नाहीये, आणि जर असेल तर वाचा, नसेल
तर सरळ तिथेच त्याला रिजेक्ट करा. कारण आपल्याला कमीत कमी वेळात जर आपल्याला रिझल्ट काढायचा असेल तर ज्या गोष्टी आपल्या कामाच्या आहेत तेवढ्याच तुम्हाला वाचायच्या, ज्या गोष्टी कामाच्या नाही, ज्या सिलेबसमध्ये नाही त्या वाचून काही अर्थ नाही. अननेसेसरी टाइम वेस्ट करू नका. म्हणून सिलेबस पहिले आणि दुसरं पीवायक्यू. कोणताही टॉपिक अभ्यास करायच्या आधी त्या टॉपिकवर कसे प्रश्न आयोगाने विचारले आहेत हे पहिले अभ्यासा, हे पहिले इथे वाचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या स्टेजला तुम्हाला पीवायक्यू सुटणार नाहीत. मी याच्यासाठी म्हणतोय की एकदा तर तुम्ही ते पीवायक्यू बघितले त्या टॉपिकवरती तर तुम्हाला एक अंदाज येईल की किती डेप्थ मध्ये जाऊन आयोग प्रश्न विचारत आहे, कशा पद्धतीनं प्रश्न विचारत आहे. म्हणजे काय तर अभ्यास करताना त्या टॉपिकचा आपल्या डोक्यात एक आयडिया राहील की मला या डेप्थ पर्यंत अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर पहिले तर सिलेबस आणि पीवायक्यूचं विश्लेषण, सखोल विश्लेषण आपल्याला करायचं आहे. त्यानंतर 6वी ते 12वी एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्डच्या पुस्तका वाचा. आता जर तुम्ही फक्त एमपीएससी राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर बेटर आहे. स्टेट बोर्ड बालभारतीच्या ज्या पुस्तकं आहेत त्या फ्रीमध्ये अवेलेबल आहे. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर त्या पुस्तकं तुम्ही पहिले वाचायला पाहिजे. आणि मुख्यत्वे कोणते सब्जेक्ट, तर हे लक्षात ठेवा 4 महत्वाचे सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. एक आहे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थव्यवस्था. हे एकंदरीत हे जे 4 सब्जेक्ट जर आपण बघितले तर आपला जो पूर्व आणि मुख्यचा पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो 50% पेपर, जवळपास 50% पेपर या 4 सब्जेक्टवर येतो. म्हणजे 6वी ते 12वी पर्यंत आपल्याला हे 4 सब्जेक्ट इथे चांगल्या पद्धतीनं वाचायचे. म्हणजे पहिल्या वर्षी तुमचं फोकस यांच्यावर असला पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त विज्ञान, आता विज्ञानाचं बघा, विज्ञान जनरली 6वी 7वी 8वीचं तुम्हाला समजून येईल, पण त्यानंतर देखील तुम्ही सखोल विज्ञान देखील वाचलं पाहिजे. कारण डायरेक्ट बालभारतीतून प्रश्न तिथं परीक्षेमध्ये विचारल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी ग्रॅज्युएट झालोय, मी डॉक्टर बनलोय, मी इंजिनियर बनलोय, तर मला काय वाचायची गरज आहे. असं करू नका विद्यार्थी मित्रांनो. कारण सोपे प्रश्न येतात, सोप्या कन्सेप्टवर येतात. पण आपल्या अति हुशारीपणामुळे आपण काय करतो, आपल्या इगोमुळे आपण ते अननेसेसरी जे मार्क, हातातले मार्क आहेत ते आपण गमावून बसतो आणि त्यामुळे आपले रिझल्ट येत नाहीत. म्हणजे तर काय पहिल्या वर्षी स्टेट बोर्डाच्या पुस्तकं किंवा एनसीईआरटी याच्यापैकी काही वाचू शकता. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था आणि विज्ञान हे 5 सब्जेक्ट जे आहे हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला वाचायचे 6वी पासून. त्यानंतर न्यूजपेपर रिडिंगची तुम्हाला सवय लावायची आहे. ठीक आहे, दिवसाला 1 तास द्यायचा तुम्हाला. 1 तास किंवा अर्धा तास जरी दिला तरीही पुरे आहे, पण 1 तासापासून सुरुवात केली तर बेटर आहे. न्यूजपेपर रिडिंग त्यामध्ये जर तुम्ही इंग्रजीतून करणार असाल तर माझ्या मते इंडियन एक्सप्रेस, हिंदू तर जनरली 1 दिवस लेट मिळतो, पण इंडियन एक्सप्रेस असेल तर इंडियन एक्सप्रेस लावा. किंवा मराठीतून जर करणार असाल फक्त तर मग लोकसत्ता किंवा मटा किंवा सकाळमध्ये देखील आता न्यूज चांगला येते. यांच्यापैकी कोणताही एकच न्यूजपेपर वाचायचा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर इथं पहिल्या वर्षी जसं तुम्ही प्रिपरेशन केलं तर जे शेवटले 2-3 महिने येतील पहिल्या फर्स्ट इयरच्या, त्याच्यामध्ये तुम्ही वैकल्पिक विषय निवडायची प्रक्रिया सुरू करा. आता हे वैकल्पिक विषय कसा निवडायचा आहे, काय पॅरामीटर्सवर निवडला पाहिजे याचा देखील व्हिडिओ आपण लवकरात लवकर आणतोय. तर वैकल्पिक विषय याच्यासाठी निवडला पाहिजे पहिल्या वर्षी, जेणेकरून तुम्ही आता जेव्हा या 6वी ते 12वी बालभारतीच्या पुस्तका वाचाल किंवा एनसीईआरटीच्या पुस्तका वाचाल ते याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या टॉपिकमध्ये तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होईल. आणि जेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची आवड निर्माण होईल तर तुम्हाला वाटेल की नाही हाच सब्जेक्ट मी ॲज ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घेतला पाहिजे. म्हणजे काय तर वैकल्पिक विषय निवडायची प्रक्रिया, या प्रक्रियेपासूनच तिथं सुरुवात होते विद्यार्थी मित्रांनो. तर एवढं तुम्हाला करायचं आहे पहिल्या वर्षी. म्हणजे काय तर 6वी ते 12वीच्या तुमच्या ज्या एनसीईआरटी नाही 12वी झालं किमान 6वी ते 10वी तरी एनसीईआरटी किंवा बालभारतीच्या पुस्तका तुम्ही तिथे वाचल्या पाहिजे. आणि हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इथं एक एनसीईआरटी किंवा एक पुस्तक बालभारतीची ही तुम्हाला किमान 3 वेळा वाचायची, 3 टाइम्स. म्हणजे आता ती 3 वेळा का बरं त्याचंही कारण सांगतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हे पुस्तक वाचाल तेव्हा पहिल्यांदा वाचताना तुम्हाला अंडरलाईन वगैरे काहीच करायचं नाही. तर पहिल्यांदा वाचन करताना फक्त समजून घेण्यावर भर द्या. कारण याच्यामध्ये भले तुम्ही मराठीत करू द्या किंवा इंग्लिशमध्ये करू द्या, काही असे शब्द येतील ते नवीन येतील तुमच्यासाठी, तर ते शब्द लिहून ठेवा आणि त्याचे अर्थ काय हे देखील लिहून ठेवा. मग मराठीत असू द्या किंवा इंग्रजीत असू द्या. तर पहिलं रिडिंग करताना फक्त समजण्यावर भर द्या. तिथे अंडरलाईन करू नका, अननेसेसरी हायलाईट करू नका, काही करू नका, फक्त समजण्यावर भर द्या. आणि दुसरी रिडिंग जेव्हा कराल तर या दुसऱ्या रिडिंग मध्ये मग इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या हायलाईट करा. कारण तुम्हाला पहिल्या रिडिंग मध्ये तुम्हाला समजून आलेलं आहे की काय महत्वाचं आहे काय नाही. मग दुसऱ्या रिडिंग मध्ये वाचताना मग हायलाईट करा. आणि तिसऱ्या रिडिंग मध्ये काय करा, त्या प्रत्येक पानावर काय महत्वाच्या गोष्टी आहे हे स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये रफ मध्ये लिहून ठेवा त्याच पुस्तकावर. ठीक आहे, अशा पद्धतीनं जर तुम्ही 3 रिडिंग केली तर त्याच पुस्तकाच्या तुमच्या नोट्स तिथेच बनतात. तिथे शॉर्ट नोट्स बनवायच्या मागे जाऊ नका वेगळीच काहीतरी. ठीक आहे, कारण तुम्ही जर नोट्स बनवायला गेले तर आपण काय करतो, जेवढं पुस्तकात लिहिलंय तेवढंच आपण नोट्समध्ये टाकू. अननेसेसरी वेळ वाया जाईल. कारण एवढा वेळ तुमच्याकडे कॉलेज करताना राहणार नाही. म्हणून शॉर्टकट स्ट्रॅटेजी सांगतोय आणि इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी मी स्वतः इम्प्लिमेंट केली आहे. पहिल्यांदा काय करायचं, रिडिंग करायची नॉर्मल, दुसऱ्यांदा रिडिंग करताना अंडरलाईन करायचं
आणि तिसऱ्यांदा रीडिंग करताना काय करायचं, तर ज्या काही गोष्टी त्या स्पेसिफिक पेजवरच्या महत्वाच्या आहेत ते तेवढ्या त्या पेजवर लिहून ठेवायच्या. म्हणजे जेव्हा आपण याच्या पुढे रिव्हिजन करू तर तेव्हा आपली ती अख्खी पुस्तक 200 पानाची असू द्या किंवा 250 पानाची असू द्या 15-20 मिनिटात आपली होऊन जाईल. कारण आपण फक्त काय वाचणार आहे, जे जे त्या पेजवर महत्वाच्या गोष्टी लिहिल्या आहेत त्याच वाचणार आहे आणि ते वाचून आपण सोडणार आहे. हे लक्षात ठेवा. एनसीईआरटी किंवा ज्या बालभारतीच्या पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो, या स्वतःमध्येच नोट्स आहेत एक प्रकारच्या, या स्वतःमध्येच नोट्स आहे, म्हणून याचे वेगळे नोट्स काढायचा प्रयत्न करू नका. आणि जर नोट्स काढायचेच असतील तर अशा पद्धतीने जसं मी हे तीन रिडिंगची जी पद्धत सांगितली अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमच्यासाठी योग्य तिथं पडेल आणि तो डेटा तुमच्याजवळ सदैव तसाच राहणार आहे. त्यानंतर आता बेसिक स्किल कोणते डेव्हलप करायचे, मग तुम्हाला पहिल्या वर्षी लक्षात ठेवा, पहिला तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर भर द्या. म्हणजे कोणताही कन्सेप्ट जेव्हा तुम्ही वाचत असाल तर तो कन्सेप्ट तुम्हाला सखोल समजला पाहिजे, यावर भर. नोट्स काढणे, आता बघा नोट्स काढणे या स्टेजला तरी माझं म्हणणं असं आहे की नोट्स काढू नका. ठीक आहे. नोट्स कसे काढायचे, जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिली रीडिंग, दुसरी रीडिंग, तिसरी रीडिंग. तिसऱ्या रीडिंग मध्ये त्याच पेजवर जेवढे 2-3 पॉईंट आहेत तेवढे लिहा. कारण नोट्स काढणे म्हणजे काय, तर हे लक्षात ठेवा, नोट्स कसे असले पाहिजे, शॉर्ट असले पाहिजे एकदम आणि आपल्याला समजले पाहिजे. म्हणजे सपोज 200 पानाचं आपलं पुस्तक आहे, त्या 200 पानाच्या पुस्तकाला आपल्याला 10 पानात आणायचं आहे, त्याला नोट्स म्हणतात. ना की असं की 200 पानाचं पुस्तक आहे आणि आपण नोट्स काढले 100 पानाचे, काहीच अर्थ राहणार नाही. नोट्स म्हणजे काय, तर आपला उद्या पेपर आहे, त्या पेपरच्या आधी आपल्याला रिव्हिजन करायची आहे, तर रिव्हिजन करताना काय, जेमतेम 10-20 पानं, मॅक्स टू मॅक्स 30 पानं तेवढं रिव्हिजन आपण करू शकतो. पण त्याच्यावरती जर पानं असतील तर रिव्हिजन होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, नोट्स काढताना शॉर्ट नोट्स असले पाहिजे. हे नोट्स कसे काढायचे, काय कशा पद्धतीने काढायचे, याचा एक व्हिडिओ लवकरात लवकर मी घेऊन येतोय, त्याच्यामुळे तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी डेव्हलप करा, शब्द संग्रह. जे शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित नाही ते शब्दांचे अर्थ, आजकाल तुमच्याकडे मोबाईल आलाय तर सरळ त्याचे अर्थ काढा तिथे लिहून ठेवा. असे 100 ते 150 शब्द जमतील आणि हे 100 शब्दच तुमचे काय होईल, रिपीट होईल. म्हणजे तेच परत परत येतील. म्हणजे तुमची व्होकॅब्युलरी, शब्दसंग्रह तुमचा वाढेल. त्यानंतर संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करा. कोणताही सामाजिक मुद्दा असू द्या, काही मुद्दा असू द्या, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत त्यांच्यासोबत डिस्कस करा, की जेणेकरून तुमच्या वैचारिक जी प्रगल्भता आहे ती तुमची वाढेल आणि त्याचा फायदा तुम्हाला उत्तर लिखाणामध्ये पुढे जाऊन होऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं. कारण हे लक्षात ठेवा, कॉलेज करताना तुम्हाला दमछाक होणार आहे, तुम्हाला जास्त वेळ कॉलेजला द्यायचा आहे, पण त्याच्यातून तुमचा वेळ कसा तुम्हाला काढायचा आहे हे देखील आपल्याला तिथे नियोजन करायचं आहे. तर फाउंडेशन, पहिलं वर्ष म्हणजे काय, तर फाउंडेशन मजबूत करण्याचं वर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो. आता थोडक्यात जर आपण बघायला गेलो तर तुम्हाला मी एक जनरली किती वेळ आपल्याला मिळतो हे मी थोडक्यात सांगणार. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की आता बघा, जर तुम्ही कॉलेजमध्ये जात असाल तर तुमचे जे 8 तास आहेत हे तुमचे कुठे गेले, हे कॉलेजला गेले. ठीक आहे, 8 तास कॉलेजला गेले. त्यानंतर तुमची झोप जी आहे, ठीक आहे, 7 तासाची तुमची काय झाली, झोप झाली. म्हणजे एकंदरीत 8 आणि 7 किती, 15 तास तुमचे डेली गेली. किती, 8 तास कॉलेजमध्ये आणि 7 तास झोपण्यात. आता 15 तासामध्ये तुम्ही अजून तुमचे 2 तास जे आहे तुमच्या इतर जे ऍक्टिव्हिटी आहे, जेवण झालं, ब्रेकफास्ट झालं, मॉर्निंगची ऍक्टिव्हिटी, रात्रीची ऍक्टिव्हिटी, त्या गेल्या. म्हणजे एकंदरीत किती वेळ गेला, एकंदरीत तुमचा वेळ गेला 17 तास. बरोबर आहे, 17 तास तुमचा वेळ या गोष्टीत गेल्या. आता 24 तास दिवसात असतात, 24 मधून 7 काढा म्हणजे किती उरतात, तर 24 मधून 17 काढा म्हणजे किती उरतात, 7 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे डेली बेसिसवर 7 तास मिळतात आणि या 7 तासामधून 1 तास तुमचा ट्रॅव्हलिंग मध्ये सोडून द्या. म्हणजे निव्वळ वेळ किती आहे तुमच्याकडे, 6 तासाचा वेळ आहे. आणि या 6 तासांपैकी तुम्हाला फक्त मी किती म्हणतोय, 3 तास अभ्यास करायचा. 3 ते 3.5 तास जरी अभ्यास केला तरीही पुऱ्या दिवसाचा. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं प्लॅनिंग मी सांगतोय तसं तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि या 3 तासाला कसं वापरायचं हे आपण याच्यानंतर बघणार आहोत. ठीक आहे, तर ही झाली फर्स्ट इयरची प्लॅनिंग. त्याच्यानंतर येते सेकंड इयरची प्लॅनिंग. आता दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षी तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग झालंय, तुमचं बालभारतीच्या पुस्तका एनसीईआरटी म्हणून तुमचा एक पाया बनलेला आहे. दुसऱ्या वर्षी काय करायचंय, दुसऱ्या वर्षी सरळ तुम्हाला जो युपीएससी किंवा एमपीएससीचा सिलेबस आहे त्याच्या आधारावर तुम्हाला स्टँडर्ड बुक्स वाचायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, त्यामध्ये पॉलिटीचं जसं उदाहरणार्थ लक्ष्मीकांत, जर तुम्ही इंग्रजीत करत असाल तर लक्ष्मीकांतचं आहे, किंवा मराठीत करत असाल तर के सागर पब्लिकेशन, इतिहासाचं समाधान महाजन, त्यानंतर ज्योग्राफीचं 11वी 12वी एनसीईआरटी आणि सौदी सरांचं महाराष्ट्र ज्योग्राफीचं पुस्तक. ठीक आहे, इकॉनॉमिक्स बाय देसले सर, हे इत्यादी. तर बघा, बुकलिस्ट देखील आपण बनवली आहे. इंग्रजी आणि मराठीतून कोणत्या पुस्तकं असल्या पाहिजे एमपीएससी राज्यसेवेमध्ये हे आपण ऑलरेडी बनवलेला व्हिडिओ, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर स्टँडर्ड बुक्स तुम्हाला सुरू करायचे. जर तुम्ही क्लास लावला तर अतिउत्तम, त्यामध्ये तुमचे लेक्चर्स होतील आणि लेक्चर सोबत तुम्ही स्टँडर्ड बुक साइड बाय साइड वाचू शकता. त्यानंतर आता याच्या व्यतिरिक्त अजून काय करायचं आहे, तर सामान्य अध्ययन तुमचं पूर्ण झालं पाहिजे, जीएस, आणि वैकल्पिक विषय पूर्ण करा. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, वैकल्पिक विषय तुम्हाला दिवसाला 1 तास जरी अभ्यास केला तरी चालतं ऑप्शनल सब्जेक्टचा. पण सेकंड इयर मध्ये 6 महिन्यात तुमची 1 रिव्हिजन झाली पाहिजे आणि दुसऱ्या 6 महिन्यात तुमची
दुसरी रिव्हिजन झाली पाहिजे. हे कशाबद्दल सांगतोय? वैकल्पिक विषयाबद्दल सांगतोय. म्हणजे अशी प्लॅनिंग तुमची असली पाहिजे. तर ऑप्शनल सब्जेक्ट दुसऱ्या वर्षी तुमचे दोनदा झालं पाहिजे. पहिल्यांदा फर्स्ट रिडिंग, दुसऱ्यांदा पहिली रिव्हिजन. तर अशा पद्धतीनं 2 रिव्हिजन तुमच्या ऑप्शनल सब्जेक्ट झाल्या पाहिजे. दररोज उत्तर लेखन सुरू करा. म्हणजे दररोज एक प्रश्न घ्या. आणि हे उत्तर लेखन म्हणजे कोणतं? तर जे आयोगाने प्रश्न विचारले आहेत ते एकदम त्याच्यावर येऊ नका. तर बेसिक प्रश्नापासून सुरुवात करा. जनरली जे आपल्या बालभारती पुस्तकाच्या शेवटी दिलेले प्रश्न असतात ते देखील तुम्ही लिहून बघितले तरी पुरे. म्हणजे तेवढं तिथून सुरू करा. त्यानंतर नीतिशास्त्राची तयारी करा. जीएस पेपर 4 फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. 250 मार्कांसाठी हा पेपर असतो. तर इथिक्स म्हणजे काय आहे, केस स्टडीज कशा असतात, काय असतात हे. त्यानंतर निबंधाचा सराव करा. म्हणजे साप्ताहिक ऍटलीस्ट वीकली एक तरी निबंध लिहा. जर वीकली नसेल मिळत तर 2 आठवड्यातून एकदा तरी लिहा. म्हणजे महिन्याभरातून 2 जरी तुम्ही निबंध लिहिले तरीही पुरे दुसऱ्या वर्षी. कारण निबंध कसा लिहावा, काय लिहावा, प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला निबंधातून तिथे कळतील. आणि हा सब्जेक्ट 250 मार्कांसाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, निबंध पेपरमध्ये मार्क स्कोअर करणं फार सोपं आहे. फक्त तुमच्याकडे योग्य प्लॅनिंग असली पाहिजे, योग्य स्ट्रक्चर असलं पाहिजे आणि योग्य प्रेझेंटेशन असलं पाहिजे. त्यानंतर सेक्शनल टेस्ट सुरू करा. सेक्शनल टेस्ट म्हणजे काय? तर जो टॉपिक तुम्ही अभ्यासलाय त्याच्या आधारावर टेस्ट कोणते आहे, कोणते एमसीक्यू झाले, कोणते मुख्य परीक्षेत पेपर आले हे सोडवायला सुरुवात करा. आणि शॉर्ट नोट्स काढणे सुरू करा. आता इथे शॉर्ट नोट्स म्हणजे कसे? तर संक्षिप्त स्वरूपात आणि संरचित. म्हणजे स्ट्रक्चरल असले पाहिजे आणि शॉर्ट असले पाहिजे. आणि हे नोट्स कसे काढायचे? म्हणजे जसं आता तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करत असाल तर हिस्ट्रीमध्ये कोणते महत्वाचे तारीख आहे त्या तारखा तुम्ही लिहून ठेवल्या पाहिजे. त्याच्यातले कोणते पॉईंट्स आहे एक म्हणजे कीवर्ड स्वरूपात तुमचे नोट्स असले पाहिजे. म्हणजे एक पूर्ण अख्खाच्या अख्खं वाक्य तुम्हाला लिहायचं नाहीये, पण त्या वाक्यातले कोणते शब्द महत्वाचे की जेणेकरून त्या टॉपिकला जर ते शब्द मी जर आठवले तर मला अख्खा टॉपिक आठवेल. अशा पद्धतीनं तुमचे नोट्स असले पाहिजे. हे कसे काढणार आहे, काय काढणार आहे याचं देखील एक लेक्चर सेपरेट मी घेणार आहे. त्यानंतर चालू घडामोडींना स्थिर घटकांशी जोडा. फार महत्वपूर्ण आहे. जसं उदाहरणार्थ आता सध्या परिस्थितीत रुपयाचं अवमूल्यन होत आहे, डिव्हॅल्युएशन ऑफ रुपीज होत आहे. तर हे अवमूल्यन रुपयाचं जे होत आहे हे का बरं होत आहे, याचे कसे परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. तर या गोष्टी म्हणजे आता चालू घडामोडीला तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या संकल्पनेसोबत जोडता आलं पाहिजे. यालाच म्हणतात डायनामिक पद्धतीचा अभ्यास. म्हणजे चालू घडामोडींना स्थिर घटकांची तुम्हाला जोडता आलं पाहिजे. आणि चालू घडामोडींचा देखील तुम्हाला अभ्यास इथून करायचा. असं न्यूजपेपर रिडिंग वगैरे जे आहे ते तुमचं तर सेकंड इयर मध्येही तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला काय युपीएससीचे पीवायक्यूज प्रश्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रश्न तुम्हाला सोडवायला सुरुवात करा. आणि मॅप रिडिंग म्हणजे दिवसाला 10 मिनिटं मॅप रिडिंग कराच विद्यार्थी मित्रांनो. मॅप रिडिंग म्हणजे आपण लहानपणी कसं मॅप घ्यायचो आपण आणि त्याच्यातले आपण जे शहर आहे ते आपण शोधायला लावायचो, तशाच पद्धतीनं मॅप रिडिंग करायचे. कोणताही टॉपिक जर तो चर्चेमध्ये असेल, तो न्यूजमध्ये असेल, जसं इराण, युक्रेन, रशिया हे चर्चेत आहे, तर तुम्हाला या सगळ्या यांच्या अवतीभोवती कोणते देश येतात, कोणती नदी वाहते, कोणते पर्वतरांगा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. कारण जनरली हे फेवरेट टॉपिक असतात एमपीएससी आणि युपीएससीचे. आणि याच्या आधारावर किमान 2 ते 3 प्रश्न प्रत्येक वर्षी विचारले जातात. म्हणजे 3 प्रश्न जरी विचारले जातात तर तब्बल 6 मार्क तुमचे फक्त 10 मिनिटं दिवसाला जर तुम्ही दिले तर तुमच्या आतापासून सिक्युअर होत आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी तुम्ही दुसऱ्या वर्षी तिथं केल्या पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं वर्ष. आता तिसरं वर्ष काही विद्यार्थ्यांच्या ग्रॅज्युएशनचं शेवटचं असू शकतं किंवा त्याच्यानंतर चौथंही असू शकतं. तिसऱ्या वर्षी काय, ते या पहिल्या 2 वर्षी तुमचा आता अभ्यास झालेला आहे. तिसऱ्या वर्षीमध्ये फक्त रिव्हिजन हे करायचं आहे. तर मल्टिपल रिव्हिजन करा. जवळपास 3 ते 4 टाइम प्रत्येक सब्जेक्टच्या, प्रत्येक टॉपिकच्या. त्यानंतर जवळपास 10,000 पेक्षा जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करा प्रिलिम्सच्या अनुषंगाने. त्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज द्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रिलिम्स पेपर असू द्या, मेन्स पेपर असू द्या, म्हणजे आन्सर रायटिंग आणि प्रिलिम्स या दोघांचाही फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचा आहे. आणि प्रॅक्टिस सीसॅट सिरियसली. दिवसाला किमान 30 मिनिटं किंवा 15 ते 20 मिनिटं तरी केलं तरी चालेल. पण सीसॅट याच्यासाठी, कारण मागच्या काही वर्षापासून जर तुम्ही युपीएससीचा पेपर बघितला, सीसॅट थोडा टफ येतोय. आणि सेम एमपीएससीचा अजूनपर्यंत टफ आला नाही, पण टफ येण्याची शक्यता आहे. म्हणून आतापासून 15 ते 20 मिनिटं म्हणजे तिसऱ्या वर्षाला तुम्ही सीसॅट सुरू करू शकता. आणि डेली आन्सर रायटिंग अगेन कंटिन्यू करायची आहे. कोणत्या लेवलची? परीक्षेच्या लेवलची. म्हणजे एमपीएससी राज्यसेवेमध्ये मागच्या वर्षी कसे प्रश्न विचारले गेले ते पहिले सोडून बघा. आणि मग युपीएससीचे काही प्रश्न घेऊ शकता आणि त्यांना तुम्ही सोडून बघू शकता. आणि चालू घडामोडी तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. पण नोट्स बनवू नका. फार महत्वपूर्ण आहे. नोट्स बनवू नका करंट अफेअरचे. कारण हे लक्षात ठेवा, चालू घडामोडीच्या मॅगझिन्स मार्केटमध्ये येतात. त्या आमच्याही एओनआयएसच्या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर आणतोय. ते सरळ नोट्स तुम्ही तिथं वापरू शकता. चालू घडामोडीचे नोट्स कसे बनवायचे तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी, आणि तेही कसे बनवायचे? फॅक्च्युअल स्वरूपाचे बनवायचे, ज्याच्या आधारावर तुम्ही उत्तरामध्ये ते नोट्स टाकू, ते कन्सेप्ट टाकू शकता. त्यानंतर निबंध. आठवड्याला एक तरी निबंध किमान लिहिला पाहिजे. जर आठवड्याला नसेल जमत, 2 आठवड्यातून एकदा, म्हणजे महिन्यातून 2 तरी किमान निबंध तुम्ही लिहिले पाहिजे. आणि फोकस ऑन स्पीड, अॅक्युरसी आणि
प्रेझेंटेशन आणि ऍड व्हॅल्यूज, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स माहित असले पाहिजे, कोट्स माहित असले पाहिजे, कोणते कोणते विविध जे रिपोर्ट्स येतात यांचं काय करायचं. म्हणून तुम्हाला म्हटलं या तीनही गोष्टी तुम्हाला सदैव आठवणीत राहणार नाही, म्हणून तुम्ही याचे नोट्स बनवा. आणि हेच नोट्स म्हणजे काय, तर हेच नोट्स म्हणजे करंट अफेअरचे तुमचे नोट्स असतील विद्यार्थी मित्रांनो. कशासाठी, तर मेन्स एक्झामसाठी. एवढं जरी तुम्ही केलं तरीही पुरे आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला ही झाली तिसऱ्या वर्षाची प्लॅनिंग. ठीक आहे, तर आता आपण पहिलं, दुसरं, तिसरं, आणि जर कोणाचं चौथं वर्ष असेल, जसं इंजिनिअरिंगचं 4 वर्षाचं असतं, चौथ्या वर्षी हे तिसरं वर्षच तुम्हाला काय करायचं आहे, रिपीट तिथं करायचं आहे. म्हणजे जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, जितकं जास्त तुम्ही अप्लिकेशन बेस्ड तुम्ही अंडरस्टँडिंग डेव्हलप कराल सब्जेक्टची, तेवढा तुम्हाला फायदा या स्पर्धा परीक्षांमध्ये तिथं विद्यार्थी मित्रांनो होणार आहे. आता ग्रॅज्युएशन दरम्यान म्हणजे एकंदरीत पहिल्या वर्षीपासून तर तिसऱ्या ते चौथ्या वर्षीपर्यंत कोणत्या स्किल्स डेव्हलप करायच्या, तर पहिले म्हणजे वाचनाचा वेग तुमचा वाढला पाहिजे. दुसरा, विश्लेषणात्मक विचारशक्ती, क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला डेव्हलप करायची आहे. तुमची वैचारिक क्षमता तुम्हाला वाढवायची आहे. त्यासाठी तुम्हाला विचार विनिमय करणं, त्यासाठी तुम्हाला वाचन करणं, आणि फक्त वाचन करून तुमचं भागणार नाही, तर जे काही वाचत आहेत त्याला तुम्हाला डायजेस्ट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला विचारमंथन करायचं आहे, तुमच्या मित्रांसोबत चर्चा करायची आहे, आणि त्याच्यातून तोडगा कसा निघतो हे तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. त्यालाच म्हणतात क्रिटिकल थिंकिंग. आणि या स्किलचा वापर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये फार महत्वपूर्ण आहे. उत्तर लिखाण करताना फार महत्वपूर्ण आहे. त्यानंतर लेखन कौशल्य डेव्हलप करणं, संवाद कौशल्य डेव्हलप करणं, निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग ज्याला म्हणतो ती तुम्हाला वाढवायची आहे. शिस्त आणि सातत्य, डिसिप्लिन आणि परसिस्टन्स फार महत्वाचं आहे. आणि भावनिक स्थिरता, इमोशनल स्टेबिलिटी फार महत्वाची आहे. एवढ्या सगळ्या क्वालिटीज तुम्हाला डेव्हलप करायच्या आहे. आता बिगिनर डेली शेड्यूल कसा असला पाहिजे, जर तुम्ही पहिल्या वर्षीपासून जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा विचार करत असाल तर प्लॅनिंग कशी असली पाहिजे. सुरुवात बघा 3 ते 4 तासांपासून तुम्ही करू शकता. मी आताच तुम्हाला एक गणित सांगितलं. सपोज तुम्ही 8 तास 8 तास तुमचं कॉलेज असेल, ठीक आहे, 7 तास तुम्ही झोपत असाल, स्लीप असेल तुमची, म्हणजे टोटल किती गेले, इथे गेले 15 तास. आणि या 15 तासामध्ये तुमचं दैनंदिन जे काही क्रिया आहे त्या करायला 2 तास, जेवण, ब्रेकफास्ट वगैरे सगळं आलं, ते एकंदरीत किती गेले, 17 तास. 17 तासामध्ये अजून 1 तास जोडून द्या ट्रॅव्हलिंगचा, म्हणजे किती झाले, 18 तास. आता 24 मधून 18 वजा करा, किती उरतात, 6 तास. म्हणजे आपल्याकडे दिवसाचे किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 6 तास. आणि या 6 तासापर्यंत मी किती मागतोय, जेमतेम 3 ते 4 तास. 3 तास दिले तरी पुरे, 4 तास दिले तर अत्युत्तम. ठीक आहे, तर बघा 1 तास तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा आहे. आतापासून जर सुरुवात करत असाल 1 किंवा अर्धा तास जरी वाचला तरी पुरे. ठीक आहे, त्यानंतर 2 तास स्टॅटिक सब्जेक्ट, म्हणजे कोणताही ऍट अ टाइम तुम्ही एक सब्जेक्ट निवडू शकता. जसं इतिहास घेतला तर इतिहासाची 6वीची बालभारतीची पुस्तक घ्या, आणि दुसरं ज्योग्राफीची बालभारतीची पुस्तक घ्या. आणि ऍट अ टाइम तुम्ही 1-1 तास 2 सब्जेक्टला देऊ शकता, किंवा एकच सब्जेक्ट जर तुम्हाला करायचं असेल तर तसंही करू शकता. 10 मिनिटे तुम्ही जो काही टॉपिक अभ्यासणार आहे त्याच्यावरचे कसे प्रश्न आयोगाने विचारले हे बघा, म्हणजे एमसीक्यू कसे आलेले आहेत, ज्याला आपण PYQ म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हे थोडे अनालाइज करा. PYQ ची बुकलेट मार्केटमधून मिळते, ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 15 मिनिटे तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर रायटिंग. पण हे कधी करायचं आहे लक्षात ठेवा, हे पहिल्या वर्षी नाही करायचं. ठीक आहे, आन्सर रायटिंग तुम्हाला पहिल्या वर्षी नाही करायचं, हे तुम्हाला दुसऱ्या वर्षी करायचं. आणि बेसिक पासून तर तुम्ही डेली आन्सर रायटिंग जर करत असाल, म्हणजे डेली एकच प्रश्न लिहा. हे बघा 2-3 प्रश्न मी सांगणार नाही, कारण ते पॉसिबल होत नाही, म्हणून एकच प्रश्न लिहा. पण त्याला 15 मिनिटं तुम्ही दुसऱ्या वर्षीपासून देऊ शकता. आणि मॅप रिडिंग हे पहिल्या वर्षीपासून तुम्ही 10 मिनिटं मॅप रिडिंगला द्या. तर जेव्हा तुमचं लेक्चर चालू असेल, किंवा लेक्चरच्या आधी किंवा लेक्चरच्या नंतर, तुम्ही इमिडिएटली, किंवा जी तुम्हाला रिसर्च मिळते कॉलेजमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकता. म्हणजे मॅप रिडिंग आणि न्यूजपेपर तर तुमचा रिसर्चमध्ये येऊ शकतं. आणि बाकी जे 3 तास मी दिले त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो हे एवढं जरी केलं तरी पुरे आहे. म्हणजे दिवसाला 3 तास जरी तुम्ही दिला आतापासून, तरीही तुम्ही लवकरात लवकर, म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही पोस्ट काढू शकता. सुरुवातीला क्वांटिटीपेक्षा कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. मी परत सांगतोय, कन्सिस्टन्सी. हे बघा अजून एक गणित सांगतो मी तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल सर 3 तास कसे काढायचे. ठीक आहे, सपोज आता तुम्ही बघा 3 तास मी किती मागतोय, 30 दिवस घ्या. 30 दिवसाचे प्रत्येकी 3 तास, म्हणजे किती तास झाले, 90 तास. आता सपोज असंच उद्या कॉलेज अटेंड करताना, कॉलेजमध्ये कधी तुमच्या परीक्षा होतील, कधी काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज राहील, तर मग त्याच्यामुळे तुमचा वेळ जाणारच आहे. सपोज आता या 30 दिवसाचे आपण करूया 20 दिवस, म्हणजे 10 दिवस तुमचे त्याच्यात गेले. पण आता 20 दिवस गुणिला 3 तास किती झाले विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मिनिमम तुमच्याकडे महिन्यातून 60 तास आहे, आणि मॅक्झिमम तुमच्याकडे महिन्यातून किती आहे, 90 तास. आणि याच्यात तुम्ही अजूनही वाढवू शकता जर तुमची इच्छा असेल तर. पण मिनिमम तुम्ही किती देऊ शकता, 60 तास देऊ शकता. म्हणजे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की 60 तास जरी तुम्ही दिले महिन्याचे, ठीक आहे, 60 तास जरी दिले तरीही पुरे आहेत. पण ते तुमची मानसिकता तशी असली पाहिजे, आणि सुरुवातीपासून मग तुम्ही तेवढं कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये मेंटेन केली पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीनं तुमची वेळेचं नियोजन असलं पाहिजे. वेळेचं नियोजनाचा एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येतो. ठीक आहे, त्यानंतर आता कोणत्या चुका टाळायच्या आहेत तुम्हाला,
पहिले तर खूप सोर्सेस बदलणे, खूप गावभरचे सोर्सेस वाचू नका. हे लक्षात ठेवा, तुम्हाला लायब्ररी बनवायची नाहीये, तुम्हाला कमीत कमी रिसोर्सेसवर आउटपुट काढायचं आहे. त्या अनुषंगानेच इथं आम्ही प्लॅनिंग सांगणार आहे. त्यानंतर सुरुवातीला ऍडव्हान्स बुक्स घेणे टाळा. ठीक आहे, घेऊ नका. एकदम आपण रेफरन्स पुस्तकं घेतो मोठ्या मोठ्या, त्या घेऊ नका. सर्वात पहिले तुम्ही बालभारती किंवा एनसीईआरटी पासून सुरुवात करा. त्या पहिले त्याचं वाचन करा. त्याचं वाचन त्या गोष्टी समजल्यानंतर मग दुसऱ्या वर्षी तुम्ही ऍडव्हान्स बुककडे वळा. तिसरं, सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नका. फार महत्वपूर्ण आहे. ठीक आहे, सोशल मीडिया काय करतं विद्यार्थी मित्रांनो, आपली जी वैचारिक क्षमता आहे त्या वैचारिक क्षमतेला वाढवण्यापासून रोखतं. म्हणून हे सोशल मीडियावर फालतू वेळ घालवत बसू नका, फालतूचे रील्स बघू नका. कंटेंट मिळतोय, वेगवेगळं कंटेंट मिळतोय म्हणून काही त्याच्यावर वेळ दवडू नका. जर तसं तुम्ही टाइमपास करत असाल तर मग तुमचं कन्सिस्टन्सी आणि तुमचं पेशन्स किंवा डिसिप्लिन ते तुमचं राहणार नाही. आणि कन्सिस्टन्सी न ठेवणे सर्वात मोठी चूक ही विद्यार्थी करतात. विद्यार्थी मित्रांनो, ती करू नका. कन्सिस्टन्सी ठेवा. दिवसाला 1 तास अभ्यास करा. जसं मी सांगितलं, 60 तासाचं गणित दिलं ना, तर महिन्याला 60 तास म्हणजे काय, तर दिवसाला 2 तास जरी दिले तरी पुऱ्यात तुम्ही, पण ते तुम्ही कन्सिस्टंटली द्या. आणि ग्रॅज्युएशन कडे दुर्लक्ष करू नका, महागात पडतं. कारण मी आताच सांगितलं, तुम्ही आर्ट्स करू द्या, तुम्ही सायन्स स्ट्रीम निवडू द्या किंवा तुम्ही कॉमर्समध्ये जाऊ द्या, पण तुमचं प्लॅन बी म्हणजे काय असतं, तुमचं ग्रॅज्युएशनची स्ट्रीम असते. म्हणून ग्रॅज्युएशन कडे कम्प्लिटली दुर्लक्ष करू नका. शेवटी स्मार्ट स्टडी, लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणजे काय, एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षा तुम्हाला सक्सेस मिळणारच. म्हणून प्लॅनिंग तुम्हाला आतापासून करायचं आहे. आता अजून काय, तर एमपीएससी ही परीक्षा फक्त परीक्षा नाही तर समाजसेवेची एक संधी आहे. यालाच आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स देखील म्हणतो. अर्ली स्टार्ट म्हणजे स्ट्रॉंग ऍडव्हेंचर. ग्रॅज्युएशन सोबत तयारी शक्य आहे आणि सातत्य आणि योग्य दिशा या दोघांच्याही आधारावर तुम्हाला यश निश्चित मिळू शकतं. म्हणून शेवटी ड्रीम बिग, स्टार्ट अर्ली आणि स्टे कन्सिस्टंट, या सगळ्या क्वालिटी तुमच्यामध्ये आहेत. आणि तुम्ही लवकरात लवकर या परीक्षेला जर सुरुवात केली, पहिल्या वर्षीपासून सुरुवात केली, तर तुम्हाला यश हे पहिल्याच प्रयत्नात तिथं मिळू शकतं. मी गॅरंटी देत नाहीये, पण कंडिशन्स अप्लाय. कंडिशन काय, तर आतापासून जसं मी नियोजन सांगितलंय असं नियोजन जर तुम्ही केलं तर डेफिनेटली पहिल्या प्रयत्नात तुम्ही एमपीएससी राज्यसेवा किंवा युपीएससीतून पहिल्या प्रयत्नात पोस्ट काढू शकता. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. मी लवकरात लवकर याच व्हिडिओचा दुसरा पार्ट आणतोय, ज्यामध्ये आपण सखोल डिटेल प्लॅनिंग करणार आहोत की डेली तुम्ही कसं प्लॅन करायचं, वीकली कसं प्लॅन करायचं, मंथली कसं प्लॅन करायचं, की जेणेकरून तुम्ही जर आता फर्स्ट इयरमध्ये गेलात असाल किंवा जाणार असाल तर तुम्ही कसं प्लॅनिंग केलं पाहिजे हे इत्थंभूत प्लॅनिंग मी इथं सांगणार आहे. आणि त्याचेच पीडीएफ देखील तुम्हाला अवेलेबल करून देणार. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससीचा सिलेबस हवा असेल तर हा माझा वैयक्तिक नंबर आहे. या वैयक्तिक नंबरवर तुम्ही सर मला डायरेक्ट कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तुम्हाला इमिडिएटली आमच्याकडनं जी काही मदत लागत असेल ती तुम्हाला इथे मिळू शकेल. आणि जर तुम्हाला आमच्या इकडे जर पहिल्या वर्षीपासूनच म्हणजे 12वी नंतर पहिल्या वर्षीपासून जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही देखील या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. हे लक्षात ठेवा, हा जो क्यूआर कोड आहे विद्यार्थी मित्रांनो, हा आमचा एमपीएससीचा आन्सर रायटिंगचा क्यूआर कोड आहे, जिथे आम्ही दररोज एक प्रश्न टाकतो आणि ते प्रश्न तुम्हाला तिथे लिहायचे असतात आणि संध्याकाळी त्याचा मॉडेल आन्सर आम्ही अपलोड करतो. जर तुम्हाला डेली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची असेल दुसऱ्या वर्षीपासून किंवा तिसऱ्या वर्षीपासून, तर हे चॅनल तुम्ही डेफिनेटली जॉईन करा. याची देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथून याला क्यूआर ला स्कॅन करू शकता. हे आमचं एमपीएससीचं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे करंट अफेअरचे अपडेट तुम्हाला मिळतील. हे देखील तुम्ही जॉईन करा नक्की. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला आमची जर 3 वर्षाची बॅच जॉईन करायची असेल तर समर्पण बॅच विद्यार्थी मित्रांनो आमची आहे. ठीक आहे, ही बॅच जी आहे पूर्व आणि मुख्य म्हणजे इंटिग्रेटेड बॅच आम्ही याला म्हणतोय. ही बॅच फक्त आम्ही 29,999 मध्ये अवेलेबल करून देतोय आणि याच्यामध्ये अर्ली बर्ड डिस्काउंट म्हणून आम्ही 10% डिस्काउंट देतोय. याच्यावरती देखील जर तुम्हाला डिस्काउंट हवं असेल तर लवकरात लवकर तुमचा फोन उचला आणि मला वैयक्तिक या नंबरवर, खालच्या 2 नंबरवर जरी कॉल केला तरी पुरे आहे. याच्यामध्ये आम्ही काय काय गोष्टी कव्हर करणार आहे, तर पूर्व आणि मुख्य दोन्ही कव्हरेज आहे. अनलिमिटेड रेकॉर्डिंग आहे, म्हणजे एकदा जर तुम्ही बॅचला ऍक्सेस केलं तर तुम्ही 2, 3, 4 वर्षापर्यंत हे रेकॉर्डिंग बघू शकता. म्हणजे काही त्याला मर्यादा नाही. लाईफ टाइम व्हॅलिडिटी आहे कोर्सची. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज आहे आणि एनसीईआरटी देखील याच्यामध्ये आम्ही कव्हर करणार आहे. एनसीईआरटी आणि बालभारतीच्या पुस्तका, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप, या सगळ्या गोष्टी या समर्पण बॅच अंतर्गत तुम्हाला तिथे दिल्या जाणार आहेत. तर आमची ऍप लवकरात लवकर डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो. ऍपची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि ऍपवरचा जर तुम्हाला डिस्काउंटसाठी कुपन कोड हवा असेल तर मला माझ्या वैयक्तिक नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. माझा नंबर मी अगेन टाकतोय, 8806242059. या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. काही मदत लागली तरी आम्ही तिथं मदत प्रोव्हाइड करायला सदैव तत्पर आहोत. तर आमचे ब्रांचेस, जर तुम्हाला हीच बॅच ऑफलाईन मध्ये लावायची असेल तर नागपूर किंवा पुण्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आमच्या ब्रांचेसला. त्याचे सुद्धा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.